नमस्ते. जागतिक महिला दिनाच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. आज आपण एक नवीन संवादाशी सुरुवात करूया. मागे काही दिवसांमध्ये फेसबुकवर एक ग्रस्तांचा मला व्हिडिओ बघायला मिळाला. त्याचाच सारांश तुम्हाला मी सांगते की त्यांनी किती छान गोष्टी सांगितली. ते माझ्या मनाला खूप आवडलं, म्हणून मी तो संवादमध्ये शेअर करते तुमच्या सगळ्यांशी. आपण सगळे घड्याळाचे गुलाम. सकाळ संध्याकाळ रात्र ऑफिसला जाणं येणं. पण एक गोष्ट आहे की आपल्यापैकी सगळेजण बाहेर स्वतःचा बेस्ट देतात. बेस्ट किती छान तयार होऊन जातात, व्यवस्थित कामं करतात. कोणाची गोष्ट नाही आवडली तर दुर्लक्ष करतात, पण स्वतःचा बेस्ट देतात. पण तीच माणसं घरी आल्यानंतर रेस्ट देतात. म्हणजे जाताना ऑफिसला गेल्यानंतर ही लोक बेस्ट ऑफ यू देतात, घरी आल्यानंतर रेस्ट ऑफ यू देतात, आणि काही लोक वर्स्ट ऑफ यू देतात. घरचे काय बोलले नाही की ते पूर्णपणे न ऐकता आरडाओरडा सुरू करायचं, अक्कल काढायची, ओरडायचं. तर ह्या गोष्टीवर नक्की विचार करा की जेवढं छान आपण स्वतःचं जेवढं छान आपण बाहेर देतो तेवढंच आपण घरी का देऊ शकत नाही. समजा तुमचे सेकंड हाफ वर्किंग नसेल तर ती व्यक्ती तुम्ही गेल्यानंतर आपले पूर्ण दिनचर्याची कामं करून संध्याकाळी तुमची यायची वाट बघते. तिने काय सांगितलं तुम्ही आयदर दुर्लक्ष केला किंवा मोठ्याने बोललात किंवा ओरडणाऱ्या सुरात बोललात, त्या माणसाला किती वाईट वाटत असेल. तर त्या व्हिडिओचा म्हणजे ते जे सांगत होते ग्रस्त, त्याच्या असं होतं त्यांचं म्हणणं की वेन यू गिव्ह बेस्ट ऑफ यू टू अदर्स, वेन यू गिव्ह बेस्ट ऑफ यू इन युअर वर्किंग प्लेस, so why you cannot give best of you at home, which is most needed. आणि ते तुमच्या मनाला सुख पोचवायला, शांतता द्यायला, पीस द्यायला सगळ्यात मोठं कारण आहे. आणि ते तुमच्या हातात आहे. यू गिव्ह बेस्ट ऑफ यू ॲट होम. ऑफिस निभावून जातं कसंही. तुम्ही आज भांडलात, उद्या तिथे जाऊन बोलाल, परत कामं कराल. पण आपल्या घरच्या माणसांकडे हा रुख नका ठेवू. ही गोष्ट ज्यांना पटली असेल त्यांनी थोडं तरी आत्मसात करून स्वतःमध्ये बदल करायला. मी नाही म्हणते तुमचं आज तुम्ही असे वागताय उद्यापासून तुम्ही एकदम नीट वागाल. तुम्ही प्रयत्न ते करू शकता. आज मी आत्ताच इथे घरी यायच्या आधी एका बिल्डिंगमध्ये गेलेले आमच्या इकडे. तिकडे मी ग्राउंडवर बघितलं 4-5 मुलं खेळत होती मॅच, आणि त्यांचे बाबा बॅटिंग करत होते. किती छान. त्या मुलांना म्हणजे त्यांच्यापैकी एखादा मुलगा त्यांचा असेल, पण त्या मुलांना मॉलमध्ये न नेता बाहेर असंच कुठेतरी काहीतरी खायला घालायला, म्हणजे आपलं गिल्ट झाकण्यासाठी, त्याला काय आवडतं, पिझ्झा आवडतं, बर्गर आवडतं, डॉमिनोजला न्या, इकडे न्या, तिकडे न्या, ते न करता ते त्यांच्याबरोबर खेळत होते. दिस इज बेस्ट ऑफ यू. सो ह्या गोष्टीवर खरंच विचार करा. त्यांनी तुमचं पीस तर राहील, मेंटल हेल्थ पण छान राहील. जो एक फॅक्टर आहे त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही, आणि तो खूप महत्वाचा फॅक्टर आहे टू बिल्ड यू. सो माझी सगळ्या नोकरदार वर्गाला विनंती आहे की तुम्ही नोकरदार म्हणा किंवा जे काही काम करायला जाता ते
जसे तुम्ही बाहेर छान राहता तसे घरी पण राहा. ती हक्काची माणसं भेटतात म्हणून तुम्ही लगेच ओरडायचा सूर काढू नका. घरी आई वडील असतात, बायको असते, मुलं असतात. होते चूक, त्यांच्याकडनं पण होते. पण अशी कुठलीही चूक नाही ना की ती सुधारता नाही येणार. परत परत होत असेल तर इट्स एन एक्झेम्पशन. पण पहिल्याच चुकीवर तुम्ही एकदम आपला व्हॉल्केनो बाहेर काढावा अशी काही गरज नाही आहे. सो जरासा डोकं शांत ठेवून हा विचार करा की मी बाहेर किती छान प्रेझेंट करतो स्वतःला, तसंच आपल्या घरी पण करा. ते पण त्यांचा पण हक्क आहे ना तुमचं चांगल्या पार्टवर. तुम्ही जसे हसून बाहेर बोलता. कधी कधी काय होतं, एकदम तुम्ही आरडाओरडा घरी केलेला असेल आणि तुमच्यापैकी कोणाचा म्हणजे तुमचा फोन तुमच्या मित्राचा किंवा कोणाचा आला, त्या फोनवर तुम्ही ही ही हू हू करून बोलता. म्हणजे तुम्ही टोटली त्या ओरडण्याच्या सर्कलमधनं बाहेर पडलेले असतात. पण ज्याच्यावर ओरडलेत त्याला किती वाईट वाटतं. सो माझी एकच रिक्वेस्ट आहे, जिथे कुठे जा तिथे तुमचं बेस्ट द्या. म्हणजे रेस्ट ऑफ यू नाही आणि वर्स्ट ऑफ यू तर मुळीच नाही. सो फॅमिली मेंबर्स काय रेस्ट ऑफ यू साठी नसतात. दे आर फॉर यू अँड युअर बेस्ट मस्ट गो टू देम. सो अशी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. तुम्हाला ही गोष्ट जर आवडली तर नक्की तुम्ही अंमलात आणा आणि फरक तुम्ही स्वतः रिअलाइज कराल की घरचं वातावरण किती छान आहे. थँक्यू. भेटूया आपण पुढच्या संवादात.